नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ताज्या मसाल्यापासून ग्रेव्हीवालं चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 ते 1.25 किलो चिकन आहे। हे स्वच्छ धुवून घेतले आणि मोठे मोठे तुकडे करून आणलेले आहेत हे चिकन। त्यासाठी साहित्य: एक मोठ्या आकाराचा कांदा भाजून घेतलेला आहे, 1 गड्डी लसूण आहे, 1 इंच आलं आहे, कोथिंबीर आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त खोबरं जरा मी भाजून घेतलेलं आहे। आता इथे 1 मोठा चमचा धने आहेत, अर्धा चमचा जिरे आहे, अर्धा चमचा बडीशेप आहे, 1 चमचा सफेद तीळ आहेत, अर्धा चमचा खसखस आहे, 2 तेजपत्ते आणि ही मिरची आहे बघा। ज्यामध्ये लवंगी मिरची आहे, काश्मीरी मिरची आहे, बेगडी मिरची, ह्या सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आपण काय दुसरी मिरची पावडर वगैरे वापरणार आहे, हेच मिरचीच आपण बनवणार आहे। एकदम ताजा आणि चवदार 1 नंबर लागेल अशा पद्धतीत आहे। आता ह्याच्यामध्ये गरम मसाल्यामध्ये काय काय आहे ते दाखवते। 1 तुकडा बघा दालचिनीचा, 2 साधे विलायच्या, 1 जावित्रीचा तुकडा आहे आणि 1 चक्री फूल आहे छोट्या आकाराचं, 5 लवंगा आहेत आणि 7 मिरी आहेत। हा ताजा मसाला आपण बनवणार आहे। आणि हे जे धने, जिरे, बडीशेप, सफेद तीळ, खसखस हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे। फक्त ह्या मिरच्या मी अगोदरच भाजून ठेवल्या होत्या, त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता हा एवढा मसाला आणि आपला हा मसाला एकत्र मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मसाला बघा मी बारीक करून घेतलेला आहे, थोडंसं पाण्याचा वापर केला आणि मी एकदम बारीक करून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवली, आपण आज कढईमध्ये बनवणार आहे। त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 ते 1.5 चमचा टाकायचं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि 1 कांदा बघा मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा आपण हा चांगला कलर चेंज होस्तोवर आपण हे भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि हलकंसं परतून घेऊया आपण। हलकंसं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचं टमाटर बघा एकदम बारीक कापून घेतलेलं आहे। आता हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया। जो मसाला आपण मिक्सरला बारीक केला होता, ताजा फ्रेश मसाला, तो टाकून घ्यायचा। ह्याच्यामध्ये तुमचं 2 किलो तरी चिकन होऊ शकतं। हे बघा 3 ते 4 चमचे मी हा मसाला टाकलेला आहे आणि आता चांगलं तेलामध्ये याला आपण परतून घेऊया। मसाला बघा मी तेल सुटस्तोवर चांगला परतून घेतलेला आहे। आता गॅस मी बारीक करते। आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता तुम्हाला सांगते। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर 2 चमचे दही टाका, चवीनुसार मीठ। आता ह्याच्यामध्ये मी मिरच्या बारीक केल्या होत्या मसाल्यामध्ये, त्यामुळे मी मिरची वगैरे टाकणार नाही। मिरची पावडर, गरम मसाला पावडर काही टाकायची गरज नाही आहे। आणि त्या मसाल्यामध्ये तुमचं 2 किलो पण चिकन होऊ शकतं। आता हे चिकन आपण चांगलं टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस मी मीडियम केलेला आहे। मीडियम गॅसवर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया 10 ते 15 मिनिटासाठी। आधीमध्ये तुम्ही चेक करा, कारण जर कढई जाड नसेल तर खाली लागायची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही एकदा चेक करा। जे आपण चिकनसाठी मसाला बनवला होता ना, त्यातला बघा मी एवढा मसाला ठेवलेला आहे। 1 ते 1.5 चमचा हा मसाला आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही पातळसुद्धा बनवू शकता, नाही तर दुसऱ्या कोणत्या भाजीला पण वापरू शकता। जर जास्त बनवायचं असेल ना, तर ह्या मसाल्यामध्ये 2 किलो बरोबर ग्रेव्हीवालं चिकन बनवू शकतं। बारीक गॅसवर झाकून ठेवलं होतं बघा, 10 ते 15 मिनटं झालेले आहेत। ह्यात मी पाणी ओतलं नाही वगैरे काय नाही, एवढं पाणी सुटतं बघा। आणि हलवलं सुद्धा नाही एकदा पण, तर बघा अशा पद्धतीत एवढं पाणी सुटतं। आता हे काय आपलं अजून शिजलेलं नाही आहे। आता ह्यात आपण गरम पाणी ओतायचे, तर तुम्हाला आता किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी, हे कोमट पाणी आहे बघा, हे आपण टाकूया, कारण आपल्याला हे ग्रेव्हीवालं पाहिजे आणि चिकन शिजलं पाहिजे। एवढं पाणी तर हे मी जरा हलवून घेते। हलवून घेतलेलं आहे, तर अशा पद्धतीत बघा ग्रेव्ही आहे। आता बारीक गॅसवर आपल्याला ह्याच्यावर अजून 10 मिनटं ठेवायचे, म्हणजे आपलं चिकन शिजून जाईल। बारीक गॅसवर बघा 10 मिनटं झाकून ठेवलं होतं बघा, मस्त असं झालेलं आहे। ह्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आपण वाटणामध्ये पण टाकलेली आहे आणि 1 नंबर शिजलेलं आहे बघा अशा पद्धतीने। आणि ग्रेव्हीवालं ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर ठेवायचं, आता एवढी ग्रेव्ही चिक्कार होते आणि कालवण 1 नंबर लागते। आपल्या ताज्या मसाल्याचं आहे। जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।